मुंबईतील एल्फिस्टन पूल आता 2 दिवस सुरू राहणार असल्याचा निर्णय घेण्यात आलाय आणि त्यामुळे एल्फिस्टन पुलावरून आता वाहतूक सुरू झालेली आहे। येत्या सोमवारी पुलाच्या पाडकामाविषयी एक महत्त्वाची बैठक घेतली जाईल। या बैठकीमध्ये काय तोडगा निघतो यावरती पुढचा निर्णय अवलंबून आहे आणि तोपर्यंत हा पूल सुरूच राहणार आहे। पुलाच्या पाडकामाच्या विरोधात स्थानिकांनी विरोध केला होता। नागरिक अक्षरशः रस्त्यावरती उतरले। पुलाच्या कामाला त्यांनी विरोध केला। पूल तोडा, मात्र स्थानिकांचं पुनर्वसन याच भागामध्ये करा अशी मागणी सुद्धा स्थानिकांनी केली। दरम्यान आता सोमवारच्या बैठकीमध्ये नेमकं काय घडणार हे बघणं महत्त्वाचं आहे। अक्षय भाटकर आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। अक्षय, काय नेमकी स्थानिकांची मागणी आहे आणि त्यानंतर आता सध्या एल्फिस्टनचा पूल 2 दिवस सुरू राहील असं कळतंय आणि सध्या वाहतूक सुरू आहे। यामिनी, हेच म्हणणं जे आहे स्थानिकांचं ते गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक मांडत होते। MMRDAला सांगत होते। सूचना आणि हरकती ज्या मांडल्या गेल्या होत्या त्यामध्ये देखील इथल्या हजारो स्थानिकांनी अनेक आपल्या मागण्या मांडलेल्या होत्या। मात्र MMRDA प्रशासनाने कुठेही याकडे लक्ष दिले नाही आणि त्याच्यामुळेच हा संपूर्ण वाद काल निर्माण झाला। आपण पाहताय एल्फिस्टनचा ब्रिज आज देखील खुला करावा लागलेला आहे। पुढचे 2 दिवस म्हणजे शनिवारी रविवारी 2 दिवस हा ब्रिज जो आहे तो खुला राहणार आहे आणि त्यानंतर हा ब्रिज जो आहे तो बंद करायचा किंवा कधी बंद करायचा या संदर्भामध्ये चर्चा केली जाणार आहे। आता MMRDAचे अधिकारी काल रात्री या ठिकाणी आले होते, ज्यावेळी मोठ्या संख्येने पुलाच्या दोन्ही बाजूने नागरिक हे रस्त्यावर उतरलेले होते आणि पूल बंद करू दिला नाही। आता जर आपण पाहिलं तर MMRDAने हे ठरवलेलं आहे की सोमवारी एक महत्त्वाची बैठक घेतली जाईल। या बैठकीमध्ये महत्त्वाचे अधिकारी तर असतीलच, पण स्थानिक लोक देखील असतील आणि त्यांच्या मागण्या काय आहेत रहिवाशांच्या त्या विचारात घेऊन ही संपूर्ण बैठक घेतली जाणार आहे। त्या बैठकीमध्ये हे ठरवलं जाणार आहे की स्थानिकांचं पुनर्वसन असेल किंवा स्थानिकांच्या इतर ज्या मागण्या आहेत, जसं की एक FOB असावा जो अजूनही अर्धवट आहे किंवा ॲम्ब्युलन्स जाण्यासाठी लोकांना जाण्यासाठी एखादी वाट असावी, अशा अनेक मागण्या स्थानिकांच्या आहेत ज्या आपण देखील वेळोवेळी या आपल्या बातमीच्या माध्यमातून मांडलेल्या होत्या। मात्र प्रशासनाने दुर्लक्ष केलं त्याच्याकडे आणि शेवटी कालचा प्रसंग ओढावला आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा आधी 10 तारखेला एक्सटेन्शन देण्यात आलं होतं, मग 15 तारीख ठरवण्यात आलेली होती, मात्र त्याही दिवशी झालं नाही। मग 25 तारीख कालची ठरवलेली होती। आता त्याही दिवशी म्हणजे काल देखील हा पूल जो आहे तो बंद करण्यात आलेला नाहीये। आता नेक्स्ट जी तारीख आहे, पुढची तारीख आहे ती सोमवारी ठरवली जाईल आणि तोपर्यंत हा एल्फिस्टनचा पूल हा वाहतुकीसाठी खुला राहील। यामिनी, अगदी धन्यवाद अक्षय या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर बुलेटिन